नमस्कार, मी विशाल परदेशी। या विशेष चर्चेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। अर्थात ही चर्चा या अर्थाने महत्त्वाची आहे कारण घडामोडच तशी घडलेली आहे। आज आपण बघितलं की मोठी ब्रेकिंग न्यूज आली आणि ती म्हणजे अशी की सुजय विखे पाटील यांनी आता काँग्रेसमधनं भाजपमध्ये प्रवेश केला आहे। त्यांनी हाती कमळ घेतलेलं आहे। पण नेमकं असं काय घडलं की त्यांना भाजपमध्ये प्रवेश करावा लागला? खरं तर आतापर्यंत असंही म्हटलं जात होतं की त्यांना काँग्रेसकडनं तिकीट मिळू शकतं किंवा तसे जोरदार प्रयत्न देखील केले जातात। चला आपण त्यांनाच विचारूयात की नेमकं असं काय घडलं आणि त्यांना काय आश्वासन मिळालं। सुजय विखे पाटील आपल्या सोबत आहेत। सुजय विखे पाटील जी आपल्या या चर्चेमध्ये स्वागत। काय नेमकं आपल्याला आश्वासन मिळालंय की आपण भाजपमध्ये प्रवेश केला? नाही, भाजप प्रवेश हा कुठल्या आश्वासनावर केला गेलेला नाही। खरं तर गेल्या इतक्या महिन्यांपासून हा जागेचा तिढा कायम होता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा, आणि आमचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न राहिला गेले 5 महिन्यापासून ही जागा काँग्रेससाठी सुटावी। कारण की या ठिकाणी आम्ही मागच्या 15 वर्षामध्ये प्रत्येक निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेसचा या ठिकाणी उमेदवार पराभूत झाले, आणि मग त्या ठिकाणी 3 वर्षापासून मी लोकसभेची तयारी केली, आणि म्हणून मला असं अपेक्षित होतं की जागा काँग्रेससाठी सुटली पाहिजे। पण दुर्दैवाने ते प्रयत्नाला यश आलं नाही, आणि मग लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून 2 पर्याय माझ्या समोर होते। एक राष्ट्रवादी काँग्रेस ज्यांची ती जागा होती, आणि भारतीय जनता पार्टी। आणि जेव्हा हा निर्णय करायची वेळ आली तर मी भारतीय जनता पार्टीची निवड केली। पण यामध्ये तुमचा नेमका कार्यक्रम काय? म्हणजे खासदार होणं हाच तुमचा एककलमी उद्देश आहे की इतरही काही? माझ्या 3 वर्षाच्या या लोकसभेच्या प्रचाराच्या प्रक्रियेमध्ये इतके असंख्य प्रश्न मला त्या ठिकाणी जाणवले। एवढा मोठा दुष्काळ महाराष्ट्रामध्ये पडला, असंख्य प्रश्न लोकांचे असे 15 वर्ष झाले, लोक अनेक योजनांपासून वंचित राहिलेत, लोकांना आश्वासनांवर त्या ठिकाणी ठेवलं गेलं, आणि एवढा भीषण कामाचा बॅकलॉग त्या ठिकाणी मला वाटला की ज्यासाठी ज्या योजना पूर्ण करायच्या असतील, आणि असंख्य उपसा जलसिंचन योजना होत्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून ज्या अपूर्ण होत्या, आणि ज्यांना निधी फक्त केंद्र शासनाकडूनच आणला जाऊ शकतो। तर या जेव्हा लोकांचं सगळं दुःख मी पाहिलं, शेतकऱ्यांचं पाहिलं, युवकांना रोजगारांचा प्रश्न एवढा मोठा आहे आमच्या नगर जिल्ह्यामध्ये, रोजगार निर्मितीची संधी नाही, आणि हे सगळ्या गोष्टी एक खासदार म्हणून त्या जबाबदारीला मी न्याय देऊ शकतो असं मला वाटलं। लोकांनी तसा आग्रह मला धरला, आणि जेव्हा लोकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात होता तर मला त्या गोष्टीला न्याय देण्यासाठी लोकसभेला निवडून जाणं किंबहुना ते प्रश्न मांडण्यासाठी खासदार होणं मला गरजेचं वाटलं, आणि त्यासाठी आधाराची गरज होती, आणि तो आधार मी भारतीय जनता पार्टीचा घेतला। सुजय, हे सगळेच जण समजू शकतात की खरं तर घरात काँग्रेसचं वातावरण, आणि त्यात या सगळ्या घडामोडींमधनं तुम्ही एक नेतृत्व म्हणूनही एक कार्यकर्ता म्हणूनही काम करत होतात। या सगळ्या ह्याच्यातनं खरं तर अशा सगळ्या वातावरणात या संस्कारात वाढलेलं असताना भाजपमध्ये जाण्याचा निर्णय करणं हा तुमच्याकरता किती कठीण असू शकतो हे सगळेच जण समजतात। पण जेव्हा तुम्ही पवारांना भेटलात तेव्हा नेमकं काय घडलं? तिथं काय चर्चा झाली नेमकी? त्यांनी काही तुम्हाला आश्वासन दिलं होतं, किंवा असंही कळतंय की त्यांनी तुम्हाला राष्ट्रवादीत येण्याचं देखील आमंत्रण दिलं होतं? नाही, अशी कुठलीही चर्चा आमच्यामध्ये झाली नाही। मोठ्या साहेबांना ज्या कालावधी मी भेटलो, आणि 2दा माझी भेट झाली, आम्ही विनंती केली, माझे वडीलही माझ्या बरोबर होते त्या कालावधीमध्ये, की साहेब आम्हाला मी प्रयत्न करतोय, 3 वर्षापासून लोकांच्या संपर्कात आहे, माझ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी जनतेपर्यंत जातोय, आणि मला अपेक्षा आहे की आपण एक नातवासारखं मला पाहून त्या ठिकाणी जागा सोडाल, किंवा मला उमेदवारी करायची आहे तर आपण जशी आपण इच्छा असेल आपण मला त्या ठिकाणी प्रतिसाद द्याल, ही विनंती आम्ही त्या ठिकाणी केली। पण कधीही असं की राष्ट्रवादीमध्ये येऊन तुम्ही उमेदवारी करा असं कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया त्या ठिकाणी मला मोठ्या साहेबांकडून दिली गेली नाही। अकलूजमध्ये पवारांनी असं म्हटलं होतं की नकरची जागा आम्ही सोडतोय म्हणून, तेव्हा तुम्ही त्याच्याबद्दल आभारही मानले होते। मग नेमकं असं काय घडलं की या टोकापर्यंत तुम्हाला यावं लागलं? काय तेव्हा काय बोललं गेलं खरं मला माहीत नाही। मी तो व्हिडिओ पाहिला होता, आणि मला निरोप आला तेव्हा मी आभार मानले। त्याच्यानंतर काय झालं आता खरं मी आपल्याला सांगू इच्छितो की त्या गोष्टीवर आता आपण चर्चा करून काय नेमकी घडलं याच्यापेक्षा मला असं वाटतं सुजय तुम्ही मोकळं बोलावं या गोष्टीकडे जास्त मला असं वाटतं या विषयाला घेऊन आपण मोकळं बोलावं, कारण सगळ्याच लोकांच्या मनात प्रश्न, इव्हन नगरवासियांमध्ये देखील हा प्रश्न आहे की असं काय घडलं असावं की सुजय विखे पाटलांना भाजपमध्ये जावं असं वाटलं, कारण हीच योग्य संधी मला असं वाटतं की तुम्ही त्यांच्यापर्यंत तुमचं म्हणणं पोहोचवू शकता।
नाही, माझ्या मनात नेहमी एक प्रश्न राहिला की मला नेमकी डावलण्याचं कारण मला अजून कळाले नाहीत. या उमेदवारी संदर्भात एवढा मोठा तिढा निर्माण झाला. तर मी माझ्याबद्दल मला सांगायचं झालं तर मी सगळ्यात उच्च शिक्षित पुढारी आहे. महाराष्ट्रामधला माझं इतकं शिक्षण घेतलेला कदाचित दुसरा उमेदवारही नसेल. मी न्यूरोसर्जन आहे. माझ्यावर एकही गुन्हा कुठं दाखल नाही पोलीस स्टेशनमध्ये. माझ्या चारित्र्यावर एकही काळीमा फासणारी घटना त्या ठिकाणी कधी घडलेली नाही. आणि अधिक 7 वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये कधीही निवडणूक लढवताना माझ्या वडिलांची निवडणूक असू, जिल्हा परिषदच्या निवडणुका असू, आघाडीचा कायम प्रचार करत त्या ठिकाणी वडिलांना 75,000चं मताधिक्य आपण मोदी लाटेत आणून दिलं. जिल्हा परिषदमध्ये आघाडीचा धर्म पूर्ण करत सगळ्या ठिकाणी प्रचार केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी करून त्या ठिकाणी आपण महाराष्ट्रामध्ये फक्त 2च ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. त्या ठिकाणी नगर जिल्हा एक आम्ही त्या ठिकाणी राखला आणि माझ्या आईला त्या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाली. आणि मग नगरपालिका असेल, कारखान्याच्या निवडणुका असेल, प्रत्येक ठिकाणी मला सर्वसामान्य जनतेच्या प्रेमामुळे, आशीर्वादामुळे मला यश मिळालं. आणि नेमकी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला असं वाटतं की माझी चूक कुठे झाली हे मी समजू शकलो नाही की काही जागा माझ्यासाठी सुटली नाही, किंबहुना मला का उमेदवारी डावलली गेली. आणि मला जेव्हा सर्वसामान्य आमचे कार्यकर्ते असतात ज्यांच्यावर आम्ही आजपर्यंत राजकारण केलं, त्यांच्या भावना इतक्या तीव्र झाल्या आणि त्यांचा सगळ्यांचा एकच आग्रह होता की आपण 3 वर्षापासून प्रयत्न करतोय, आता आपण थांबता कामा नये. आपण काही परिस्थितीत तुम्हाला मतदान टाकायची संधी आम्हाला मिळाली पाहिजे. आणि मग त्यांच्या भावनेचा आदर करत मला जेव्हा शेवट प्रयत्न आम्ही केला आणि ही जागा सुटतच नव्हती, माझ्यासमोर 2च पर्याय दिसले. एक तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि दुसरं भारतीय जनता पार्टी. आणि या दोन्ही पर्यायापैकी आम्ही जेव्हा आमच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली, युवकांशी चर्चा केली, ज्या पद्धतीने मागच्या एका महिन्यामध्ये माननीय नरेंद्र मोदींची प्रतिमा सर्वसामान्य युवकांपर्यंत गेली आणि राष्ट्रीय सुरक्षितता एवढा मोठा, नॅशनल सिक्युरिटी एवढा मोठा मुद्दा राजकारणाचा होऊन गेला. पुलवामाच्या हत्येनंतर आमच्या शहीद जवानांचा बदला ज्या पद्धतीने घेतला गेला एअर स्ट्राईक करून, एक मोठं चित्र आणि एक निर्णय घेणारं नेतृत्व म्हणून माननीय मोदी साहेबांची प्रतिमा माझ्या संघटनेमधल्या युवकांच्या मनामध्ये गेली. आणि मग जेव्हा आम्ही लोकांपुढे हा प्रश्न मांडला की आपल्याला हे 2 पक्षाचे पर्याय शिल्लक आहेत, जर आपल्याला खरंच लोकसभा लढवायची असेल तर लोकांचा आग्रह होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेलेलं आपल्यासाठी भविष्य दृष्टिकोनातून चांगलं असेल, असा आमचा कार्यकर्त्यांचा आग्रह त्या ठिकाणी राहिला. आणि म्हणून त्या ठिकाणी मला तो निर्णय घ्यावा लागला. पण सुजय, राष्ट्रवादीचा पर्याय तुमच्यासमोर होताच की, तो का आपण निवडला नाही? कारण यापूर्वी जो एक राजकीय वाद आहे नगरच्या संदर्भात की पवार असं म्हणतात की 1991ला आम्ही विखे पाटलांना पाडलं होतं, पण आता त्यामुळे ती जागा आमची आहे. आणि आता यापुढे जाऊन जर सुजय विखे पाटील भाजपच्या माध्यमातून तिथं खासदारकी लढवतायत तर आपण वचपा काढणार का? नाही, हा काय द्वंद्व युद्ध नाहीये. 91चा उल्लेख काल मी ऐकला की 91 बाळासाहेब विखेंचा पराभव केला गेला होता. पण त्याचबरोबर 99 साली बाळासाहेब विखेच परत शिवसेनेच्या तिकिटावर त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून देखील आले होते. तर असं नाही आहे की तो पराभव एक प्रासंगिक गोष्ट होती. मला त्या विषयावर एवढे मोठे नेते आहेत पवारसाहेब महाराष्ट्रातले, मी फार छोटा व्यक्ती आहे. सुजय विखे हा काय आज कुठल्या पदावर नाही किंवा अतिशय सामान्य घरातला किंवा एक सामान्य माणूस म्हणून मी एवढ्या मोठ्या नेत्यावर टीका करणं किंवा त्याचं उत्तर देणं मला संयुक्तिक वाटत नाही, माझी ती पात्रता नाही. तुम्हाला असं वाटलं नाही हे सगळं मिटवायला हवं होतं? त्याला उल्लेख जे आज नाही, पण आता भूमिका वेगळी आहे की सुजय आपली, आपण भाजपमध्ये गेलेला आहात, आपण बोलू शकता. आणि हे सगळं मिटवायला हवं होतं असं नाही वाटलं तुम्हाला त्यांच्याकडनंच? कारण ते मोठे नेते, त्यांनीच खरं तर या ठिकाणी मोठेपणा घेऊन हे मिटवायला हवं होतं. नाही, विनंती नामदार साहेबांनी माझ्या वडिलांनी तेव्हा केली, मीडियाच्या माध्यमातून केली की आपल्या नातवासारखं आहे, जुनं आता जे काही वाद असेल तो थोडासा संपुष्टात यावा आणि आपण आघाडीचा धर्म पाळत एकत्रित राहून आपण निवडणूक लढवावी, पक्ष ताकदवर होईल आणि हा विषय सुटला पाहिजे होता, हे मी पूर्णपणे मान्य करतो. पण जी काय गोष्ट कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये घडली आणि माझ्या आजोबांबद्दल जे काही बोललं गेलं, ज्यांनी आपल्या प्रयत्नातून नगर जिल्ह्याच्या सर्वसामान्य शेतकरी असतील यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, आज ते हयात नसताना त्यांच्यावर जेव्हा टीका होते तेव्हा मला त्या गोष्टीचं मनामध्ये फार दुःख आहे की जे मी लपवू शकत नाही. पण त्यावर मी प्रतिक्रिया देणं किंवा मला कोणाचा वचपा काढायचा आहे असं काहीही माझ्या मनात नाही आहे. मला लोकसभा लढवायची होती विकास करण्याच्या दृष्टिकोनातून, प्रश्न सोडण्याच्या दृष्टिकोनातून, आणि माझा कोणाला विरोध नाही किंवा ही लढाई व्यक्तिगत पवार विखे नसून ही लढाई आज माझ्या वैचारिकतेशी माझी स्वतःची आहे
की माझ्या वडिलांचा विरोध पत्करून, कौटुंबिक विरोध पत्करून मी भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, कारण की त्या ठिकाणी माझा मान सन्मान ठेवला गेला. मला विचारणा झाली, माझ्या केलेल्या कामांचं प्रशंसा केली गेली, माझ्या केलेल्या कामांची दखल घेतली गेली. आणि ज्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती राजकारणामध्ये आपल्या दृष्टिकोनातून सक्षम असतो, मी सक्षम आहे. मला फक्त गरज मान सन्मानाची होती, जी मला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक मुलासारखं मला त्या ठिकाणी वागणूक दिली. एक वडीलधारी म्हणून त्यांनी मला इतका आधार दिला की मला त्या ठिकाणी वाटलं की आपण खरंच आपल्या एका अशा नेत्याकडे चाललो आहोत ज्याच्याकडे विजन आहे, महाराष्ट्र बदलण्याचं विजन आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी तो निर्णय मी घेतला. याच्यामध्ये आता राष्ट्रवादी पुढली रणनीती असं ठेवतंय की गडाखांच्या मुलाला आपल्या विरोधात ते तिकीट देणार आहे. अशा वेळी आपली रणनीती काय असणार आहे? माझी रणनीती काय? माझी रणनीती मी उमेदवार ठरवून करतच नाही. मी माझा प्रचार गेल्या 3 वर्षापासून करतोय. जवळपास 70% गावं माझ्या प्रचारामध्ये संपलेत. पण राष्ट्रवादीचे नेते आम्ही 91ची पुनरावृत्ती करू असा आत्मविश्वास व्यक्त करताना दिसत आहेत. नाही, त्यांचा आत्मविश्वास जो आहे त्यांना शुभेच्छा देतो मी की हे त्यांनी ती गोष्ट करावी आणि त्यांनी प्रचार करावा. शेवटी मी म्हणत नाही की मी निवडूनच येईल किंवा माझ्यामध्ये फार ताकद आहे आणि जनता सगळी माझ्या पाठीमागे, असं मी कधी म्हटलो नाही. निवडणूक एक प्रक्रिया आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये एकच गोष्ट पाळलेली आहे की प्रयत्न करणं आपलं काम आहे. मी 3 वर्षापासून प्रयत्न केले. माझ्या प्रत्येक सभेला सर्वसामान्य माणसं आले, सर्वसामान्य लोक आले आणि याच्या माध्यमातून आज आपण प्रयत्न करणं क्रमप्राप्त होतं. या प्रयत्नाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने मला त्या ठिकाणी न्याय द्यायचं काम केलं. आणि निवडणुकीमध्ये समोर उमेदवार कोण आहे किंबहुना कोण असेल, मी कधीही आजपर्यंत व्यक्तिगत टीकेवर विश्वास ठेवत नाही. मी फक्त विकासात्मक दृष्टिकोनातूनच निवडणूक लढवणार आणि नगर जिल्ह्यातला राहिलेला विकास मी पुन्हा सुरू करणार, एवढंच मी माझ्या भाषणामध्ये बोलतो. सुजय, वडिलांची इच्छा नव्हती खरं तर, वडिलांच्या मर्जीविरोधात आपण हा भाजप प्रवेश घेतलेला आहे. आज आपलं वडिलांशी बोलणं झालं का काही? नाही, माझं वडिलांचं गेले 2 दिवस काही बोलणं झालेलं नाही. त्यांनी सकाळी संपर्क करायचा प्रयत्न केला होता, पण मी मुद्दामून फोन उचलले नाहीत. मला माहीत होतं की त्यांचं म्हणणं काय असणार आहे की हे करू नकोस किंवा हा निर्णय घेऊ नकोस. पण राजकारणामध्ये जेव्हा आपण एखादी कमिटमेंट देतो, एखादा शब्द देतो, माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी त्या ठिकाणी प्रवेशाचा शब्द दिलेला होता, आमची चर्चा झाली होती आणि त्या ठिकाणी राजकारणामध्ये मला माझा शब्द फार महत्त्वाचा आहे. तो भलेही कौटुंबिक विरोधात जाऊन मी माझा राजकीय निर्णय घेऊन जर एखाद्याला शब्द दिला असेल तर तो मी नेहमी पाळतो. ही माझी राजकारण करायची पद्धत आहे आणि मी त्याच्यामुळं आजपर्यंत 7 वर्षामध्ये जनतेमध्ये कायम स्वीकारलो गेलो, कारण की मी खरं बोलतो आणि दिलेला शब्द मी कधी मागे घेत नाही. या सगळ्या याच्यामध्ये खरं तर मुलगा आपल्या आईच्या देखील जवळ असतो. म्हणजे बऱ्याच वेळेस घरातल्या काही समस्या अशा असतात की आपण वडिलांशी बोलत नाही, पण आईशी आपला मोकळा संवाद असतो. आईशी संवाद झाला होता काही आपल्या निर्णयाला घेऊन आपला? नाही, आईंचं काय याच्यामध्ये राजकीय प्रवासामध्ये विशेष फार आम्ही राजकीय चर्चा कधी करतच नाही. आमची भेटच सहसा मागच्या 3 महिन्यामध्ये माझ्यामध्ये एकदा किंवा 2दा झाली असेल. ते लोणीला राहतात, मी नगरला शिफ्ट झालोय. नगरला मी माझ्या घरात राहतो आणि आमचा संपर्क या दृष्टिकोनातून काय फार झाला नाही. 3-4 दिवसापूर्वी एक शस्त्रक्रिया त्या निमित्ताने त्यांच्यावर एक होतं आणि त्या ठिकाणी माझी भेट झाली. तर मी तब्येतीचा विषय होता, एक डॉक्टर या नात्याने, मुला या नात्याने मला त्या ठिकाणी थांबावं लागलं. पण कधीही राजकीय चर्चा मी माझ्या आईबरोबर करतच नाही. सुजय, आता ही तुर्तच आपण कौटुंबिक राजकीय ताटातूट म्हणूयात, पण लोकसभेनंतर आपले वडील, आई आणि आपण एकत्र येणार का? म्हणजे विखे पाटील हे भाजपमध्ये येणार का? तसं काय आपण त्यांना आग्रह करणार का? माझाच पक्षामध्ये पहिला दिवस असल्यामुळं मला या पक्षामध्ये कसं स्वीकारलं जातं, कसं पक्ष संघटनेच्या दृष्टिकोनातून ती संघटना बांधली जाते, कसं सहकार्य मिळतं, कसे लोक एकत्र येतात, मन जुळले पाहिजेत, अजून भरपूर मोठा प्रवास आहे. आणि त्या प्रवासामध्ये तो प्रवास जर सुखद झाला तर निश्चित मी माझ्या प्रवासाचे अनुभव कधी वेळ प्रसंगी माझ्या वडिलांचे माझा संपर्क जेव्हा होईल 1 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर, तर माझ्या प्रवासाचा अनुभव जो सुखद असू शकतो किंवा ना कधी वेगळ्या पद्धतीचे प्रवास असू शकतो. तर या सगळ्या अनुभवातून त्यांना असं वाटत असेल की नाही हा प्रवास सुखद आहे की काय, तर त्यांचा राजकीय निर्णय ते घेऊ शकतात.
पण यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की यंत्रणा कोणाची राबवल्या जाणार तुमच्याकरता, राधाकृष्ण विखे पाटलांची की सुजय विखे पाटलांची? यंत्रणा ही सुजय विखे पाटलाचीच आहे, अगोदरपासून होती, आजही आहे. आणि मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो की माझ्या वडिलांच्या विधानसभेच्या कार्यक्षेत्रामधली एकही यंत्रणा मी माझ्या 3 वर्षाच्या प्रक्रियेमध्ये वापरली नाही. नवं संघटन तयार केलं, स्वकर्तृत्वावर लोकांमध्ये गेलो, युवक जवळ करण्याचा प्रयत्न केला, कामाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनता बरोबर आली आणि फार नवीन संघटना मला तयार करायचा एक वेगळा अनुभव मला मिळाला. आणि म्हणून यंत्रणा ही माझीच राहणार, याच्यामध्ये माझ्या वडिलांचा कुठलाही सहभाग राहणार नाही. पण जाता जाता मला या सगळ्याच्यात प्रश्न विचारायचा आहे. तुमची आत्ता या क्षणाची अवस्था ही रणभूमीतल्या अर्जुनासारखी आहे, तर या क्षणाचा तुमचा कृष्ण कोण आहे या सगळ्या ह्याच्यात? कारण सुजय विखे पाटलांचे कार्यकर्ते त्यांना मानतातच, पण त्याचबरोबर राधाकृष्ण विखे पाटलांचे कार्यकर्ते देखील त्यांना खूप मानतात. अशा वेळी ते देखील धर्मसंकटात आहेत. या महाभारतामध्ये माझे कृष्ण सध्या आज तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. कारण की त्यांच्यावर एक फार मोठी जबाबदारी आहे. त्यांनी मला त्या ठिकाणी आश्वासित केलं की एक चांगलं काम करायची संधी ते मला त्या ठिकाणी देतील आणि निश्चित त्यांच्यावर विश्वास ठेवून मी या ठिकाणी आलोय पक्षामध्ये आणि मला वाटतं की ते मला न्याय द्यायचं काम करतील. अगदी जाता जाता थोडक्यात एक प्रश्न आपल्या विरोधात असं म्हणता येणार नाही, पण खासदार गांधींनी असं म्हटलं की हो कोणी असलं तरी मी त्याच्या सोबत आहे, पण जर तिथून काही समस्या निर्माण होते तर कसं जाणार आपण? नाही, खासदार गांधी साहेबांबद्दल मी सांगू इच्छितो की 15 वर्ष खासदार आहेत, स्टँडिंग खासदार आहेत, अतिशय चांगलं कार्य त्यांचं राहिलेलं आहे आणि कदाचित त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल किंबहुना माझ्या प्रवेशावर काही गैरसमज असतील तर निश्चित मी त्यांचा आशीर्वाद घेणारच आहे आणि त्यांची मनधरणी करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील आणि प्रचारादरम्यान माझा प्रयत्न राहील की ते देखील त्या ठिकाणी जर मला संधी मिळाली तर माझ्या प्रचारामध्ये एक वडील म्हणून सहभागी होतील एवढीच अपेक्षा मी त्यांच्याकडून ठेवतो. चला सुजय, तुमच्या पुढल्या वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा आणि असंच आपण वेळोवेळी या वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन प्रचाराच्या कालावधीत चर्चा करत राहू. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. थँक्यू सो मच. यानंतर या विशेष चर्चेमध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.